हे बघा, तुम्हासने बाळादादा संग तुमचं आयुष्य काढायचं असेल ना, तर तुमचं आणि बाळादादाचं लगीन म्या लावून देईन. पण तुम्हासने माझ्या संग यावं लागेल. वैराणी पोरी, आम्ही समधीजण मिळून तुझ्यावर अन्याय नाही होऊ देणार. तू फक्त जरासा विश्वास ठेव आमच्यावर. आता सध्या तू घरला चल. चल. बाबा सोडा मला. बाबा सोडा. बाबा बाबा सोडा ना. बाबा मला नाही जायचंय तुमच्या संग. मला स्वतःचं आयुष्य स्वतः जगायचंय. सोडा मला. बाबा गप राहा इथं. तुझी चूक केली आहेस त्याची शिक्षा तुला मी देणार. तवाच न्याय मिळेल. कोणावर बी प्रेम करणं चुकीचं नाही बाबा. आणि तिच्या संग घर बसवणं हाच प्रेमाचा न्याय आहे. आणि एका बसलेल्या घराला तोडणं अन्याय आहे, जो तुम्ही करता आहे. प्रेम करणं चुकीचं नाही आहे, पण तुझी पद्धत चुकीची आहे. आणि कुणा दुसऱ्याचं घर फोडून आपलं घर जोडणं हे समद्यात मोठा गुन्हा. मला नको शिकूस. चल. बाबा बाबा सोडा ना. बाबा बाबा ए रामजी, तुझ्या चरित्रहीन मुलाला गावात आणण्याची हिम्मत कशी झाली तुझी? ना पोरग तर पोरग, बाप बी निर्लज्ज आहे. बघताय ना तुम्ही, अशा नालायक पोराला घरला घेऊन जाताय. जसा बाप तसा पोरगा. यो बाळा स्पृश्य लोकांमधल्या पोरीला घेऊन पळून गेला हाय. आमची आबरू मातीत घातली यानं. याची शिक्षा तर ह्याला द्यावीच लागल. ए, खबरदार. बघतेस काय ग तू? इथं कशा पायी आलीस? तिथंच कुठेतरी नदी नाल्यात जीव दिला असता तर बरं झालं असतं. अगं, ही बाईच योग्य नाहीये. विधवा असूनही दुसरं लग्न केलं हिने, तरी पण मन नाही भरलं हिचं. लग्न झालेलं असूनही दुसरा मुलगा शोधतीये. अगं, ही तर कुलक्षणी आहे, कुलक्षणी. ह्या ज्या बी आहेत असू द्या, तुम्ही तुमचं काम करा. चला राणीताई. बघताय ना महाराज, रामजी बाळाला घेऊन आलाय. काय जगा वेगळी जोडी आहे. मग तर जाऊन पाहायलाच हवं. रामजी सकपाळ, जो नेहमी न्यायाबद्दल बोलत आलेला आहे, तर आता बाप असताना आपल्या मुलाचा काय न्याय करतो, कसा न्याय करतो आणि किती न्याय करतो. महाराज, न्यायाच्या नावावर आता जो सुभेदारांच्या घरी तमाशा होणार आहे ना, तो बघायला मजा येईल. खूप मजा येणार आहे महाराज. चला जाऊयात. चला. चला. सोडा मला बाबा. बाबा बाबा चल. बाळा, भाऊ. कुणी पुढे नाही यायचं. खबरदार कुणी पुढे आलं तर.
निर्लज्ज. थांबा. आणि तुम्ही त्यांच्यापासून लांबच राहा. बाळा, राणीच्या नवऱ्याची माफी माग आणि त्या समद्यांची माफी माग ज्यांचा तू विश्वास तोडला आहेस. नाही बाबा, मी कोणाची माफी नाही मागणार आहे. रामजी, बाबा बाळा, माफी माग, नाहीतर ह्याच काठीनं तुझी कातडी सोलून काढी. नाही बाबा, मी माफी नाही मागणार. उलट मी परत पळून जाईन, कारण मी राणीवर प्रेम करतो. भाऊ तुम्ही मला कानाखाली वाजवली म्हणून मी प्रेम करणं नाही सोडणार. बाळाची एकट्याची चुकी नाहीये. मी पण त्याच्यासोबत पळण्यासाठी तयार होते. लाज नाही वाटत आहे का तुला? थांब आता, दाखवतो तुला आता चांगला धडा शिकवतो. ए, थांब. बाईवर हात उचलणं चुकीचं असतं. अरे बाईच्या जातीवरती मोठा डाग आहे ही निर्लज्ज बाई. आणि जरा बघा तरी हिला हिला तर काही लाजच नाहीये. जे काही केलंय त्याच्यावर पश्चातापच नाहीये हिला. तुम्हाला लाज वाटली होती जेव्हा तुम्ही लहान लहान गोष्टीवरून मारत होता. आता राणीवर हात नाही उचलू देणार म्या. बाबा, तुम्ही हवं तर मला जीवानीशी मारून टाका, पर मी जिता राहिलो तर मी राणी संग परत पळून जाईन. आणि तोवर पळत राहीन जोवर मी तुम्हाला समद्यांपासून लांब नाही निघून जात. बाळा रामजी, बस थांबवा आता. बाळा, तू फक्त शांत राहा. या मुद्द्यावर नंतर बोलूयात आपण. तुम्ही बघत नाही आहेत का? हे फक्त तमाशा बघायला आलेत बाहेरचे. गरुडासारखे बघतायत. बस त्यांना एक संधी पाहिजे. त्यांच्या वाटेला आलेली अब्रू सन्मान जे मिळेल त्याला ते तोडून खातील. अरे अब्रू उरलीच कुठे आहे? काय शेठजी? बरोबर बोलताय पंडितजी एकदम तुम्ही. अब्रू जाणं काय असतं या लोकांना काय माहितीये? हे बघा, बाळाला कसा उभारून आपल्या बापाला ललकारतोय. जर माझा मुलगा असता ना तर पाय तोडले असते त्याचे मी. ठीक आहे शेठजी, तुम्ही तुमच्या पोरासंग काय करणार आहे हे समजांसाठी उदाहरण नाही आहे. शेठजी, अख्खा साताराला माहिती आहे तुम्ही तुमच्या पोरासोबत काय केलं होतं ते. तुम्ही विसरलात का? तुम्ही जिवंतपणे त्या पोराचा अंतिम संस्कार केलाय ते. तुम्ही तर शांतच राहा. तू शांत राहा. दल बदलू. दीड दमडीचा माणूस तू. सत्याची साथ देऊ राहिलो सेठजी. बाबा, बाळा दादा, आता तुम्ही दोघं बी आत चला. ए भीम, तुझं ज्ञान नकोय मला. आणि तुला काय वाटतं, बाबा किंवा दुसरा कोणी समजवल्याने मी समजून जाईन? मला काय फरक नाही पडत की राणीवर प्रेम केल्याने कोणाची काय बेइज्जती होते आणि कोणाची काय बदनामी होते ते. मला फक्त एवढंच माहिती आहे की मी राणीवर प्रेम करतो आणि तिच्या संग मला लगीन करायचंय. तुम्हाला हवं ते करा तुम्ही. चल आतमध्ये. बाबा, 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 बाबा सोडा. बाबा, 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 जर मी चालण्याचा लायकीचा नाही राहिलो तरच मी नाही पळून जाऊ शकणार. नाहीतर तुम्ही समदे मिळून बी मला नाही पकडू शकणार. मग इथनं जायच्या लायकीचा बी राहणार नाहीस तू.
बाळाची काही चूक नाहीये, त्याला सोडून द्या. काका, तू आधी इकडे ये. काय हं? काय करतेस? बाळाची काही चुकी नाहीये, त्याला जाऊन सोडवा. याचा विचार पळायच्या आधी करायचा होता. रामजी काका बाळाला सोडा. एकदम गप. आणि आत्ताच्या आत्ता स्वतःच्या घरी जायचं. महाराज, विचार तर करून आलो होतो की आपण बाळाला शिक्षा देणार आहोत, पण इथे तर रामजी त्याला खूप मोठी शिक्षा देतोय. मला आता असं वाटतंय की आपण मध्ये न पडलेलोच बरं. बरोबर आहे तुमचं. आपल्याला इथून जायला हवं, पण याला कोणीतरी समजवा. साडी नेसून तोंड पदरा आड लपव. कारण जर जगाने पाहिलं तर जग म्हणेल की याच्या बायकोला तर अस्पृश्य जातीचा मुलगा पळवून घेऊन गेला आणि हा काहीच करू शकला नाही. अरे उभं राहून इथे बघतो काय? ऐकलं नाही महाराजांनी काय म्हटलं ते? जा, अरे जा आता आपल्या झोपडीत जा आणि आपल्या बायकोची साडी नेसून बस. आणि साडी नसेल ना तर आम्हाला सांग, आम्ही पाठवून देतो साडी. अरे हे तर पुण्याचं काम ठरेल शेठजी. चला महाराज चला. चल आतमध्ये, चल चल तुला दाखवतो. चल चल, आज मी तुझी सगळी आकड कशी काढतो ते बघ. हा मी तेच. सोडा. बाळाला शिक्षा त्याचा बाप देतोय आणि तुला शिक्षा मी देणार. आणि तो भीमराव जो तुला खूप सभ्य वाटत होता, तो आता बापा आणि भावाबरोबर व्यस्त आहे. तोपर्यंत मी तुला सांभाळतो. प्रेम करण्याची खूप हौस आली आहे ना तुला? आता तुला दाखवतो प्रेम काय. थांब आता. हं? थांबा. काठी खाली ठेव. हे बघा, ही माझी आणि माझ्या पत्नीची वैयक्तिक गोष्ट आहे. त्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं? पण यावेळी तू पती नाहीस, एक हिंसक माणूस आहेस आणि हिंसा करणं अपराध आहे. मग ती तुझ्या पत्नी बरोबर केली किंवा अजून कुणाबरोबर. घेऊन चला याला आपल्या बरोबर. अरे सोडा मला, सोडा मला. अहो सोडा म्हणतोय ना. अहो मी काय केलं एवढं? चल सोडा मला. तुम्हाला इथे कोणी बोलवलंय? सोडा मला. म्या बोलवलं आणि भीमरावच्या सांगण्यावर बोलवलं. कारण त्याला माहित होतं की तू असंच काहीतरी करणार आहेस. आता जा, जेलची हवा का? भीमराव, घेऊन चला याला. थोडी शांत हो. तू असा विचार कर की आम्ही जे काय करतोय ना ते समजा तुझ्या चांगल्यासाठीच करतो आहे. आणि पोरी, नवरा बायको मंदी थोडीफार वादावादी भांडण हे होतच असतं. त्याचा असा अर्थ तर नाही की राग आल्याने आपण काहीतरी चुकीचा निर्णय घेऊ किंवा चुकीचं काहीतरी वागू, ज्या गोष्टीचा आपल्याला नंतर पश्चाताप होईल. पोरी, बस आम्हा समजांवरती विश्वास ठेव. समजा काही ठीक होईल.
बाजूला व्हा. बाळा बाळा आनंद याला उचलून बाहेर घेऊन चल चल लवकर. मी वैद्यांकडून औषध घेऊन हा लवकर. ज्या हातांनी बाळाची बोट पकडून मी त्याला चालायला शिकवलं, आज त्याच हातांनी मी त्याला मारलं. बाबा, हे काय केलं तुम्ही? जेवढा माझा पोरगा जखमी झाला आहे तेवढा मी स्वतःला जखमी करतो आहे. बाबा, यानं काय होणार आहे बाबा? बाळा दादाला बरं वाटेल. बाबा, बाळदादाकडून भले चूक झाली असेल, पर ते चुकीचं नाही. भय बाबा, हे बरोबर आहे की बाळदादा बरोबर चुकीबद्दल लई विचार नाही करत, पर बघितलं तर एका अर्थानं त्यानं राणीताईबद्दल एकदम बरोबर विचार केला आहे. भय हीच बरोबर गोष्ट राणीताईच्या नवऱ्यासाठी चुकीची झाली, पण बाबा बाळदादाला असं मारणं बरोबर नव्हतं. बाबा तुम्ही बाळ दादाला समजावू शकत होता ना. तुम्हा तिघांनी काय वाटतं की म्या त्याला समजावलं नसल? जर म्या त्याला मारलं बिरलं नसतं तर या समाजाला त्याला मारलं असतं. त्या लोकांनी पंचायतला बोलून समध्यांसमोर बाळाची शिक्षा ठरवली असती. हे स्पृश्य जातीची माणसं गरुडासारखे बाळावर लक्ष ठेवून होते. या मुद्द्यात या समाजानं फक्त बाळालाच नाही तर आपल्या समध्या कुटुंबाला मारून टाकलं असतं. कारण आपण आधी बी समाजाच्या सिद्धांतांनी तोडून याच इदवा राणीचं लगीन लावून दिलं होतं. आणि बाळा त्याच लग्नाला तोडत होता. तुम्हासनी तर माहीतच आहे की हे समाजवाले कसे आपल्या माग लागलेले असतात. वर्ण अशी प्रेमाची एक गोष्ट आणि मग ह्या प्रकारचं प्रेम बावळटानं असंगत आहे. यासाठी समाज कवाच ना बाळाला माफ करणार ना आपल्याला कधी माफ करणार. पण बाबा बाळ दादाला लई लागलंय हो. आपल्या पोरांना जखम देणं हे कुठल्या बापाला चांगलं वाटतंय? जेवढी जखम बाळाला लागली आहे तेवढा जास्त त्रास मला झाला.